नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला सांगू, आज आज सगळ्यात जास्ती सरप्राईज आणि सगळ्यात जास्ती खुश आहे. Yes. दोन गोष्टी घडल्या आज माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये. एक गोष्ट जी माझी पर्सनल स्वार्थ आहे आणि दुसरी गोष्ट ज्याच्यामध्ये तू आता व्हिडिओ काढते ती. अच्छा. पण ते सगळं म्हणजे पूर्ण झालं स्वप्न माझं. ते स्वप्न माझं पूर्ण झालं. त्याची कृपा ही माझी अर्धांगिनी, माझी बायको. कारण हिच्या डिसिजन नंतरच सगळ्या गोष्टी घडतात. आणि तुम्हाला खरं सांगतो, तिला मी बोललो होतो, तू असं शुभ कार्याला जेव्हा तू स्वतः मनापासून होकार देते ना, काहीतरी अजून चांगली गुड न्यूज येते. आणि ना ती गुड न्यूज आज आली. सो खूप खुश आहे, खूप. म्हणजे तुम्हाला सांगू का, आता कोमलच्या लग्नाला झाले असतील 3 वर्ष ना. हा, 3 वर्ष. तर 3 वर्षापूर्वी आम्ही, म्हणजे कोमलच्या हळदीपासून आम्ही यूट्यूबवरती ब्लॉगिंग स्टार्ट केली होती. हे सगळ्यांना माहितीच आहे, सगळ्यांना आपली जुनी स्टोरी तर माहितीच आहे. बट सगळ्यांच्या, तुमच्या सगळ्या, म्हणजे आपलं जे यूट्यूब फॅमिली आहे, त्यानंतर कोमल, बॉबी, आमची फॅमिली, खरंच बॉबी, सगळे, आणि ह्या सगळ्यांनी आपल्या ब्लॉगला खूप पसंती दिली. त्यानंतर तुम्ही खूप जास्त सपोर्ट केला आपल्याला. आणि तुमच्या ह्या सपोर्टमुळे आपली जी फॅमिली होती ती सगळ्यात पहिले तर 1000 सबस्क्रायबर झाली होती 1-1.5 महिन्यात. त्यानंतर 3 ते 4 महिन्यात आपली 10,000 सबस्क्रायबर झाले. आणि असं करत करत आपली 1 ते 1.5 वर्षापूर्वी, म्हणजे 2 वर्ष, हां, यूट्यूब चालू झाल्यानंतर 1.5 ते 2 वर्षामध्ये 100K सबस्क्रायबर पूर्ण झाले. ठीक आहे, काही नवीन चॅनल जे आहेत ते एकदम फास्ट ग्रो होतात, आपली थोडीशी स्लो ग्रोथ होती. बट 100K सक्सेस झाले. आणि आम्ही 100Kचा सेलिब्रेशनचा ब्लॉग टाकला होता. तर 100K झाले. आणि सगळ्यात जास्ती एक्सायटेड एक यूट्यूबर कधी असतो माहिती आहे? कधी असतो? जेव्हा त्याला सिल्वर बटन मिळतं, म्हणजे रिवॉर्ड मिळतो यूट्यूब कडून. एक अवॉर्ड आहे. म्हणजे जसं की कोणताही गेम आपण खेळा, कोणताही स्पोर्ट आपण खेळा, आणि त्या सर्व गोष्टींमध्ये, किंवा कोणती एक्झाम ही कोणती द्या, एक्झामला जसं मार्क चांगले आल्यावरती आपल्याला मोटिवेशन मिळतं, तसं प्रत्येक झोनरमध्ये, प्रत्येक स्पोर्ट्समध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये एक अवॉर्ड असतो ज्याने आपल्याला मोटिवेशन मिळतं. तसंच यूट्यूबवरती सगळ्यांना माहिती आहे अवॉर्ड आहे सिल्वर प्ले बटन. आणि तुम्हाला खरंच सांगतो, आमचे 100K पूर्ण झाले ना, तेव्हा आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो, खूप जास्ती. आणि एवढी वाट बघत होतो, आता सिल्वर बटन येईल, 100K झाले, म्हणजे खूप वाट बघत होतो की घरामध्ये आपण इथे लावू, हे लोकेशन आम्ही सगळं काही बघत होतो. पण विषय असा झाला की तेव्हा नेमकं, म्हणजे किट्टूच, हा, म्हणजे ते कसं आहे, युट्यूबला आहे ना चाइल्ड पॉलिसी खूप स्ट्रिक्ट आहे, खूप जास्ती. तर तेव्हा आहे ना, किट्टू खूप लहान होता. एका व्हिडिओत आहे ना काहीतरी स्ट्राईक, म्हणजे काहीतरी असं दिसलं की त्याच्यात चाइल्ड पॉलिसी ब्रेक केली म्हणून असा आम्हाला यूट्यूबचा मेल आला होता. आणि त्याच्यावरतून मग आमच्या चॅनलवरती स्ट्राईक आली होती. त्यानंतर 3-4 महिन्यानंतर बिग बॉस चालू झालं होतं. तुम्हाला आठवत असेल, ते निकिता आंबोळेंचे होते बघा. त्याचा एक मी व्हिडिओ टाकला होता. सूरज चव्हाण ते, त्याचा एक मी व्हिडिओ टाकला होता. तेव्हा पण कॉपीराईट स्ट्राईक आले. अशा 2 स्ट्राईक माझ्या चॅनलवर झाल्या होत्या. सो मग मी खूप वेळा चेक केलं. मी खूप वेळा चेक केलं की मला यूट्यूब अवॉर्ड आता कधी मिळेल. मी आपल्या यूट्यूबवरती सर्च करायचो की 100K कंप्लीट झाल्यावर किती दिवसात मिळतं, काय होतं, म्हणजे काय प्रोसेस आहे की आपल्याला अप्लाय करावं लागतं. मी प्रियाला सांगायचो की आपण काहीतरी शोधू. आणि एक दिवशी काय झालं, मला ना एक व्हिडिओ भेटला. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही, जर तुम्हाला मेल नाही आला 100K सबस्क्रायबर झाल्यावर 15-20 दिवसात, तर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन तुमच्या चॅनलची URL लिंक टाकून चेक करू शकतात की तुमचं चॅनल इलिजिबल आहे किंवा नाही आहे. सो मग मी म्हटलं चला आपण तेही करू. मग मी आणि प्रिया बसलो. आम्ही तेव्हा आहे ना नवीन मॅकबुक घेतला होता. तर मी प्रियाला म्हटलं चला आता नवीन आपण मस्त याच्यावरती उद्घाटन करू. आणि मग आम्ही आहे ना त्या मॅकबुकवरती दोघं बसलो संध्याकाळी. म्हटलं सेलिब्रेट दोघंही सोबतच करायचे, तर आपण इलिजिबिलिटी चेक करू. जर ते फक्त अप्रुव्हल आलं तरी आपण फुल खुश. मग आहे ना मॅकबुकवरती आम्ही टाकलं. आणि तिथे मग मी URL टाकल्यानंतर पुढे जसं गेलं तसं तिथं मेसेज मोठ्या अक्षरात आला, युअर चॅनल इज नॉट सिलेक्टेड फॉर दिस अवॉर्ड. ठीक आहे. मग मी असं कन्फ्यूज झालो की हायला आता 100K पूर्ण झाले, मग अजून काही दिवस असतील का. बट मग तिथे बघितलं की यू आर नॉट एलिजिबल म्हटल्यावर काय रिझन आहे, तर मग तिथे खाली होतं की तुमच्या चॅनलने
अशा पद्धतीची स्ट्राईक आहे आणि अशा पद्धतीची वॉर्निंग स्ट्राईक आहे. सो ह्या 2 स्ट्राईकमुळं आम्ही तुमचं चॅनल यासाठी इलिजिबल नाही करत आहे. सो मग मी खूप उदास झालो त्या दिवशी. म्हणजे असं ते बोलतात ना, एकदम हॅपीनेस होता, एक्साइटमेंट होती, एकदम एक्साइटमेंट, आणि ते सडन सॅड झालं. म्हणजे सडन ड्रॉप आला आणि तिथं मग हे झालं. मग मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले, बऱ्याच जणांना विचारणा केली, तर ते बोलले की नाही, यूट्यूबचं असं आहे, एकदा नॉट एलिजिबल झालं की विषय संपला. मग आहे ना सगळ्यात टफ फेज तुम्हाला सांगतो. आमचे 110 म्हणजे 110K सबस्क्रायबर झालेत आपले यूट्यूबवरती. आणि नाही तेव्हा मग तेव्हा बरेच जण आम्हाला विचारायचे, तुमचं सिल्वर प्ले बटन कुठे, का नाही येते, का नाही आलं, कुठे आहे, आम्हाला पण वेगळं वाटायचं. आणि अक्षरशः ना ते तसे प्रश्न आल्यावर ना आम्ही बोलू तरी काय, म्हणजे काय सांगू आता आणि कसं तुम्हाला सांगू की काय झालंय. फॅमिलीमध्ये पण सगळे विचारायचे की काय रे, तुला ते बटन नाही मिळालं का, ते यूट्यूबचं बटन बाकीचे लावतात. मग मी म्हणायचो नाही ना. कधी तुम्हाला सांगतो फ्रस्ट्रेट होऊन मी किती वेळा तर गुगलवर सर्च केलं, हे विकत भेटतं का कुठं, पण ते हां म्हणजे भेटतं का, बट तुम्हाला सांगतो तसंही काही विकत भेटत मजा नाहीये. नाही म्हणजे मला काय झालं होतं माहिती आहे, मला असं झालेलं की कोणी विचारल्यावर मी काय सांगू आणि कसं सांगू. मला खूप म्हणजे साहजिक आहे ना. काय होतं माहिती का, आपण खूप मेहनत करतो 100K साठी. म्हणजे डेली व्लॉग बनवणं, तो एडिट करणं, तो टाकणं, पूर्ण फॅमिली कुठे फिरायला जाते, कंटिन्युटी राहणं, मेंटेन करणं, सगळं म्हणजे अपडेट करणं सगळं. एक्झॅक्टली. तो सगळ्या ह्या गोष्टींची जी मेहनत आहे ना, ती बॅक एंडला खूप आहे. आणि त्याच्यात आहे ना आपण एक रिवॉर्ड म्हणून काय बघतो की अरे वा, आज ह्या क्रिएटरने सिल्वर प्ले बटन दाखवलं, उद्या त्याने दाखवलं. तर ते अरविंद ऋषी की त्यांना किती 2 त्यांच्याकडं त्यांचे मिलियन्स वाले, आणि आम्ही खरंच त्यांना फॉलो करतो. ते खूप बेस्ट कपल आहे, खूप बेस्ट कपल आहे. त्यांचे बघून आम्हाला अजून एक्साइटमेंट व्हायची, वा आपलं आलं की आपण असंच करू. खूप म्हणजे खूप भारी वाटायचं ते. बट काय झालं माहिती आहे तुम्हाला, मी खूप वेळा ट्राय केलं, अपयशी झालो. नंतर मग आहे ना मी यूट्यूबला बरेच वेळा मेल केलेला. तर मग मला आहे ना यूट्यूब टीमकडून असं सांगायचे की तुम्ही आहे ना पहिले त्या वॉर्निंग स्ट्राईक काढण्यासाठी रिक्वेस्ट करा. मग त्याच्यासाठी आहे ना मध्ये यूट्यूबने एक वॉर्निंग स्ट्राईक काढण्यासाठी एक टेस्ट घेतं म्हणजे ती टेस्ट द्यायची. ते प्रश्न उत्तरं असतात 3-4 पेजेसचं. तर ते प्रश्न उत्तरं करायचे, त्याच्यानंतर ते पास करायचं. मग आपल्याला ते म्हणजे गाईडलाईन शिकवतात, ज्या पण यूट्यूबच्या पॉलिसीज आहेत ते शिकवतात सगळं. आणि मग ते केलं. त्याच्यानंतर मग 90 दिवसांचा एक वेटिंग पिरियड असतो. मग 90 दिवसानंतर ती स्ट्राईक निघून जाते. त्या स्ट्राईक नंतर 365 दिवस म्हणजे पूर्ण 1 वर्ष वेट करायचा. आणि त्यामध्ये एकही कॉपीराईट लागला नाही पाहिजे, एकही स्ट्राईक आली नाही पाहिजे. आणि चुकून कधी ना कधी म्युझिकचं झालं, कोणतं सॉन्ग चुकून बॅकग्राऊंडला वाजतं, म्हणजे काही ना काय होतच असतं. असं एकदम क्लिअर राहणं खूप मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं माहिती का, होप सोडूनच दिले होते. तुम्हाला सांगतो, म्हणजे मला असं वाटतं की जसं की आता व्लॉगिंगमध्ये आहे ना, माझी तर खूप इच्छा होती की ह्या प्रकारचं म्युझिक द्यावं, त्या प्रकारचं म्युझिक द्यावं. आणि आहे ना जे नुसते साऊंड आहे ना, त्या साऊंडमध्ये मला इतकी मजा नाही. मला असं वाटतं सॉन्ग लावावं, पण काय होतं ना, कॉपीराईटच्या इश्यूजमुळे ना भीती वाटते. मग आम्ही काय केलं, 1 वर्षभर पूर्ण ठरवलं. तरीही त्यामध्ये काय करायचो, अनलिस्टेड जेव्हा ब्लॉग मी टाकतो, अनलिस्टेड म्हणजे ना आपण लाईव्ह करण्याच्या काही मिनिटं अगोदर किंवा काही तासांना अगोदर यूट्यूबला चेक करायला व्हिडिओ देतो. सो मग त्याच्यामध्ये काय झालं की जर एखादा कॉपीराईट आला तर मग मी डायरेक्टली तो तेवढा पार्ट ट्रिम आउट करून टाकायचो आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ टाकायचो. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर सतत यूट्यूबला रिक्वेस्ट केली, यूट्यूबच्या टीमसोबत कॉन्टॅक्ट केला. आणि खरं सांगतो, यूट्यूबची टीम खूप सपोर्टिव्ह आहे. तर प्रत्येक गोष्टीत त्यांनी आपलं मार्गदर्शनच केलं. आणि फायनली आता काय झालेलं, 1 वर्ष पूर्ण झाला होता, जवळजवळ 10-15 दिवस झाले. आणि मी रिमाइंडर सेट केलेलं मागच्या वर्षी की ह्या तारखेला मला रिमाइंडर भेटावं की आता अप्लाय करायचं आहे आपल्याला. सो मग मी काल आहे ना, सगळ्यात पहिले, काल नाही 3 दिवसापूर्वी मी सगळ्यात पहिले काय केलं की अप्लाय करून बघितलं. तेव्हा पण माझं चॅनल नॉट एलिजिबल आलं. मग मी त्याचा स्क्रीनशॉट काढला. तो स्क्रीनशॉट काढल्यानंतर आहे ना मी यूट्यूब चॅट सपोर्टवर गेलो. त्यांना तो स्क्रीनशॉट दाखवला, त्यांना सांगितलं माझा जेन्युइन प्रॉब्लेम. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर, मी 3 ते 4 वर्षापासून नाही 3 वर्षापासून यूट्यूबवर आहे आणि मी असे माझे फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर्स आहेत, असे आम्ही कंटेंट टाकतो. यूट्यूबकडून आम्हाला आजपर्यंत सगळं काही मिळतं आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. बट तुमच्या
म्हणजे आम्हाला तुमच्याकडून एक अपेक्षा होती, जो रिवॉर्ड मिळतो ती आम्हाला आतापर्यंत मिळाला नाहीये आणि त्यामुळे मी खूप डिमोटिवेट होतो. सो मग त्यांनी चॅट सपोर्टमध्ये खूप हेल्प केली. त्यांनी पूर्ण चॅनल ॲनालिसिस केलं आणि ते बोलले की मला 24 तासांचा वेळ द्या, आम्ही तुमची क्वेरी नक्कीच सॉल्व्ह करू. सो मग मी त्यांना असं सांगितलं की माझी वाईफ आहे ना खूप एक्सायटेड आहे यूट्यूबवरती अजून, म्हणजे पुढे आम्हाला चॅनल ग्रो करायचं आहे, अजून एक नवीन चॅनल क्रिएट करायचं आहे आणि आम्ही यूट्यूबला ॲज एक बेस्ट सोर्स ऑफ इन्कम मानतो, बेस्ट सोर्स ऑफ बिझनेस मानतो. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी त्यांना थोडंसं मक्खन लावत होतो. मोटिवेट नाही, मक्खन लावत होतो. बट ट्रूली सांगतो त्यांनी खूप सपोर्ट केला आणि आज संध्याकाळी 9-9:30च्या दरम्यान मला मेल आल्यानंतर आहे ना मी म्हटलं यूट्यूबचा मेल आला ना तर मग मी सगळ्यात पहिले उघडतो, बाबा काय स्ट्राईक बिक आली काय टेन्शन राहतं. आणि जसं ते उघडलं तसंच प्रियाने आत्ता सांगितलं काय, यू आर एलिजिबल फॉर सिल्वर प्ले बटन. हो, नाही सिल्वर प्ले बटन नाही, अवॉर्ड मिळालाय असं. तिने अजून मेल नाही वाचला, तिला मी फक्त जस्ट असं सांगते. मी फक्त असं एकदम एक्साइटेड मध्ये तिला गेलो होती. खूप पाहुणे होते घरात, मामींना भेटायला आलेले होते सगळे, तर त्याच्यात त्या गर्दीतही मला राहावलं नाही, मला कंट्रोल नाही झालं आणि मी गेलो एकदम असं, प्रिया कॉंग्रॅच्युलेशन, आपल्याला अवॉर्ड मिळतो यूट्यूबचा, सिल्वर प्ले बटन मिळतंय. आता मी अप्लाय करणार आहे. पहिले म्हटलं तुमच्या समोर खुशखबरी सांगून देऊ आणि नंतर मग अप्लाय करू. अप्लाय केल्यानंतर मग आता जेव्हा येईल तेव्हा अनबॉक्सिंग करू, तुम्हाला दाखवू. आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहे कारण की खूप दिवसापासून वाट बघतोय. म्हणजे आता 150K झालेत, पण असं वाटतं 100K झाल्या लगेच भेटेल, पण काय भेटलं नाही. मी तर सोडूनच दिले होते, म्हटलं स्ट्राईक कॉपीराइट ते चालूच असतं म्हणून काय आता भेटणार नाही. पण रिक्वेस्ट केल्यानंतरला भेटतंय, थोडंसं होप्स मिळालेत आणि आता फायनली कन्फर्म झालंय, आपल्याला मेल आला. म्हणजे आता सिल्वर बटन येईल तेव्हा डायरेक्ट धिंगाणा एकदम पार्टी बिर्टी एकदम जोरात होईल. आणि ह्या सगळ्यांसाठी आहे ना यूट्यूब सोबतच, यूट्यूबचे तर आभारच, पण तुमच्या सगळ्यांचे आभार, कारण तुम्ही सर्वांनी आपल्यासोबत जोडून एवढी मोठी फॅमिली तयार केली आहे. सो खूप छान वाटलं. जसं येईल व्हिडिओ, जसं येईल आपलं सिल्वर प्ले बटन, आम्ही ब्लॉग मध्ये तुम्हाला ते दाखवूच की आला वो, ज्या दिवसाची वाट पाहत होतो त्या दिवस आला. आणि आता चला भेटूया आपण रात्रीचे. ऍक्च्युली आहे ना 11:15 झालेत. 12:39 नाही 11:39. एक्साइटमेंट मध्ये ती थोडीशी अशी गडबड चालली. तर 12:15 झाले आणि झोपायच्या आधी तिला म्हटलं थांब यार, पहिले एक व्हिडिओ बनव प्लीज, सगळ्यांना सांगू मस्त आपली. तुम्हाला माझ्या डोळ्यावर झोप दिसत असेल. हो, आमचा कोको झोपला पण. आणि पहिली खुशी सांगायची होती ती, तर माझ्या वाईफने मला आहे ना एक नवीन मोबाईल गिफ्ट केलाय. त्याचे हप्ते तेच भरणार आहे, त्यांनी क्रेडिट कार्डवर घेतलंय. तरी फक्त मी त्यांना हा बोलली, बाकी काही. अगं तुझा होकारच माझ्यासाठी क्रेडिट आहे दिलाय. कारण त्यांचा फोन नाही का अँड्रॉइड मोबाईल, त्यांना खूप काम असतं त्या फोन मध्ये आणि तो नेमका खराब झाला, लॅग व्हायचा, तर ते मला असं एकदम याने दाखवायला घेऊन आले का घेऊ का सांग ना. तो हो बोलली तरच घेईल किंवा नाही घेणार. मग लिटरली सांगतो, इतके महाग झालेत फोन. मागच्या वर्षी जे फोन स्वस्त होते, हो मागच्या वर्षी जे फोन म्हणजे आता तुम्हाला ते ऑपरेटिंग सिस्टीम माहीत असतील का नाही काय माहीत नाही, म्हणजे ज्यांना काहींना माहिती असतील काहींना माहीत नसेल, पण मी एकदम सोप्या भाषेत सांगतो. परफॉर्मन्स ज्यांचे कमी होते ना, ते जे फोन 20,000-25,000 रेंजमधले होते ना, प्रत्येक फोनची किंमत 35,000 झाली. त्या जे मागच्या वर्षी 25,000ला मिळायचे आणि जे फोन मागच्या वर्षी 50,000-55,000ला होते ते डायरेक्टली 85,000-90,000 झालेत. सो खूप टफ म्हणजे झालंय सध्या ना. आणि वरून न्यूज पण ऐकली की आता रिचार्जचे भाव पण 399, 599 का 699 ते पण प्लॅन बंद होणार आहेत. डायरेक्टली आता वार्षिक आणि 6 हे 2च प्लॅन ते ठेवणार आहेत, असं काहीतरी चालू आहे. बट खूप महागाई वाढती आहे आणि त्या महागाईत माझ्या बायकोने माझ्यासाठी होकार दिला, होकार. आणि स्वस्त आहे म्हणून घेऊन टाकलं. म्हणून कोणता मोबाईल घेतला माहिती आहे का मी? सॅमसंगचा S25. छान खूप. आणि हा व्लॉग आम्ही त्यातच शूट करत आहे. तुम्ही सांगा, नक्की सांगा कसं आहे. कारण तुम्हाला सांगू, कम्पेअरला मी बाजूला iPhone 16 Pro Max ठेवलेला, Pro Max आमच्या बाईचा, त्या आयफोनला टक्कर देऊन नाईट कॅमेरा भारी येतोय माझा.
छान आहे खरंच. मानताय की नाही? आयफोनच वाटतोय तो. एक्झॅक्टली. सो थँक्यू सो मच. परत एकदा थँक्यू सो मच बायको. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत सबस्क्राईब करा Bye bye. मित्रांनो. Take तुमच्या care. या Good सपोर्टमुळे हा आनंद आम्हाला तुमच्यासोबत लवकर शेअर करता आम्हाला कोणतं गोल्डन येतो. बटन भेटत तुमच्या प्रेमाने सपोर्ट नाही बस. आता त्याला 1 मिलियन जावं लागेल आपल्याला. मग- त्यासाठी आपल्याला कंटेंट काढावं लागतील जे तू करत नाही. चांगले चांगले हो. हो जे नाही, तू करत सगळं काही नाही करू, लवकर. tension. खूप हे बघा खूप बिझी आहे ती. तिला सांगितलं ना तर ती ऍक्च्युली मी पण तिच्याकडे म्हणजे कसं बोलू तिला ते समजत नाही, कारण ती खूप एक्झर्टेड होऊन जाते दिवसभरात ना. सो त्यामुळे मग मी तिला प्रेमाने लाडीगोडीने थोडंसं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. बाय द वे खूप झाली बडबड. आता चला आपण झोपूया मस्त. बाय बाय. टेक हे केअर. बघा झाडूवर काढला म्हणजे झोपायची वेळ झाली. सो गुड नाईट. टेक केअर. बाय बाय. लव्ह गुड यू. नाईट. बाय.